आता सध्या मी आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पासून शिरूर ताजबंदकडे जाताना महादेववाडी पाटी लागते आणि त्याच ठिकाणी हे बघू शकता तुम्ही महादेव कोळी समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनसमाधी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। शरद कोळी या जनसमाधी आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी आलेले आहेत। मी त्यांच्याकडे जाणार आहे। हजारो बांधव या ठिकाणी महादेव कोळी समाजातील महिला आणि पुरुष नागरिक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। समोर येणार आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत। महादेव कोळी यांचे समोर सर शरद कोळी सरांना माझी विनंती असणार आहे। सर आपला आवाज स्पष्ट येण्यासाठी आपण थोडंसं माझी विनंती असणार आहे। तुम्ही पाठीमागे सरका। या जनसमाधी आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी आलेले शरद कोळी शिवसेनेचे उपनेते आहेत। काय त्यांच्या प्रतिक्रिया असणार आपण जाणून घेणार आहोत। मुळामध्ये मी शिवसेनेचा जर उपनेता असेल तर पहिल्यांदा माझ्यासाठी समाज महत्वाचा आहे आणि आज मी पक्षपात सगळ्या घरी ठेवून आलेलो आहे। समाजाच्या आंदोलनात समाज बांधवाची दिशाभूल या शासनाने केलेली आहे। फडणवीस सरकार असेल, अजित पवार असेल आणि एकनाथ शिंदे असेल, या लोकांनी आमच्या कोळी समाजाच्या डोळ्यात चटणी घालण्याचं काम केलंय। अहो, मुख्यमंत्र्यांनी आमची मिटिंग आयोजित केली आणि काय भुलट्या आमदारांचं ऐकून मिटिंग कॅन्सल केली। याच मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे तर पुरावा आहेत, आमच्याकडे सगळी कागदपत्र असताना देखील आम्हाला एसटीचं प्रमाणपत्र दिलं जात नाही। मुख्यमंत्र्यांनी का कलेक्टरला आदेश केला नाही? मुख्यमंत्र्यांनी का प्रांताला आदेश केला नाही? कुठल्या अधिकाऱ्याला एवढी मस्ती आली आहे? कुठल्या प्रांताला एवढी मस्ती आणि दुर्मी आली आहे? कुणाच्या आदेशाने ही वागती त्याचं आमच्याकडे पुरावा असताना देखील आम्हाला दिलं जात आहे। त्यांच्या बापाची इस्टेट आहे काय? जर का असं असेल तर 25 आमदार हरामखोर औलादीचं कुणाच्या जीवावर निवडून येते? महाराष्ट्रामध्ये थोडं बंद करा रे ते। महाराष्ट्रामध्ये 25 आमदार ज्या लोकसंख्येच्या जीवावर निवडून येते। मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोळ्यात काय घाण कचरा अडकला का? कुणाच्या जीवावर निवडून येते? अहो, आणि 1,40,00,000 कोळी समाज आहे। आमची जनगणना करून त्या 25 गाढवांना निवडून दिलं जातं। तुम्ही आम्हाला भाजपमध्ये अहो, या सगळ्यात जर फसवणूक करणारा सगळ्यात जर धोकेबाज कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहे। देवेंद्र फडणवीसांनी सत्ता आल्यानंतर चुना भट्टीच्या कोळी समाज बांधवांच्या मेळाव्यात सांगितलं होतं 2च महिन्यात सत्तेवर आलेल्या महादेव कोळी दाखल होते। काय फडणवीस साहेब, अजून 2 महिने पूर्ण झाले नाहीत का? तुमचे 2 महिने 10 वर्षाचा आहेत का? तुम्हाला वाटत असेल ज्या कोळी समाजानं तुम्हाला सत्तेत बसवलंय तेच कोळी समाज तुम्हाला सत्तेच्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही हे जलसमाधी आंदोलनाचं आयोजन केलंय, थोडा उशीर झालाय का असं मला वाटतं? तुम्ही किती दिवसापासून हा लढा उभा आहे? अहो, 25 वर्ष झालं आम्ही लढतोय, 30 वर्ष झालं लढतोय। काय चाललंय? शासनाच्या डोळ्यात कचरा गेलाय काय? अधिकाऱ्यांनी काय झोपीच्या गोळ्या घेतल्यात का? त्यांना दिसत नाही का प्रत्येक महाराष्ट्रातून कोळी समाज पेटलेला आहे? समाज बांधवाची घरं उद्ध्वस्त होती फक्त मस्तीवान जातीय तेढ निर्माण करण्यासाठी। जातीवादी अधिकारी चुकीच्या खुर्चीवर बसल्यामुळे आम्हाला ना हक्क त्रास दिला जातो। आमच्या मुलींची, आमच्या भावांची प्रपंच उद्ध्वस्त केले जातात। याच्या पुढे आमचा विचार आहे। आज 15 ऑगस्ट दिवशी लाज वाटा या सरकारला, लाज वाटा या कलेक्टरला, लाज लज्जा बेशर्मीचं सरकार। 15 ऑगस्ट दिवशी आंदोलन आम्हाला करावं लागतं, जलसमाधी करावं लागतं। याच्यापेक्षा दुर्दैवी काय आहे? पण सरकारला विचार आहे 4 दिवसामध्ये आमचे कोळी समाज बांधवाच्या जातीच्या दाखल्याचे प्रश्न मार्गी लावा। या तिन्हींना सांगतोय, 3 त्रिकुटाला सांगतोय, फडणवीस असेल, अजित पवार असेल आणि शिंदे साहेब, तुमच्या सरकारचा गाड्याचा खिळखिळा केल्याशिवाय महाराष्ट्राला कोळी समाज राहणार नाही। आज आम्ही शपथ घेणार आहोत, जर का या सरकारनं जर आम्हाला न्याय नाही दिला तर संपूर्ण महाराष्ट्रातला कोळी समाज या सरकारच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद सर। तर एकूण जर पाहिला तर ही परिस्थिती आहे अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद जवळ असलेल्या महादेववाडी पाटी येथील तळ्यामध्ये ही जलसमाधी आंदोलन सुरू आहे। शरद कोळी या जलसमाधी आंदोलनाचं
नेतृत्व करतायत. महिला माझ्यासोबत काही असणार आहेत. कुठून आला तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झाला? कुठून आला? अहमदपूर अहमदपूर आडोशी अनुदान महादेव कोळी ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा एबीएन 4 आवाज बहुजनांचा न्यूज करता कॅमेरामन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.